आणि भारतचं जर सांगायला गेला तर भारतनं मला बैलगाडी क्षेत्रात आणलं। भारतचा हा पहिला व्हिडिओ होता रील्सचा। बैल घरात पहिल्यापासून, पण रील्स करावे असं कधी डोक्यात नव्हतं। भारतचा व्हिडिओ केला तो 2 लाख गेला, त्याच्यानंतर मग व्हिडिओ करायचं ठरवलं। असं डोक्यात आलं की आपण पत्रच करूया। आणि भारत सुंदरच्या पत्राविषयी जर भारत सुंदरचं जर बोलला ना, तर मी आप्पांना आधी फोन केलेला आणि आप्पांचं माझं असं बोलणं झालं की आप्पांना म्हणलं तुम्ही ती गाडी एकदा पळवा। तर आप्पा म्हणले भारत जरा अजून म्हणजे व्यवस्थित नाही, पण प्रयत्न चालू आहे ती गाडी पळावी। आणि तात्या काय म्हणलेले सुंदरचे मालक की आपा तुम्ही कधी पण सांगा, तुम्ही रात्रीच्या 12 वाजता जरी मला फोन केला तरी आपण ती गाडी पळवणार। म्हणजे दोन्ही मालकांचा कसलाच त्याच्यात हे नव्हता, त्यांच्याविषयी बरंच वेगळं व्हायरल झालेलं। तर आप्पांना मी सांगितलं तुम्ही ही गाडी पळवा, ही जर गाडी फायनलला परत नाही राहिली तर बैलगाडी क्षेत्रात मी बाहेर होणार। ही सगळी जी बैल आहेत आपल्या घरात ती सगळी देणार मी बाहेर होणार। आणि तसंच झालं, त्या जोडीनं 2 नंबर केला त्या मैदानात। आणि आपल्या सगळ्यांचे बैलगाडी क्षेत्राचे आराध्य दैवत पंढरीशेठ फडके आप्पा यांच्याविषयी पत्राचं तर भरपूर जोरात काम चालू आहे। त्याचं आम्ही टोटली आप्पाच्या घराचं वगैरे ड्रोननं शूट घेतलेलं आहे, आपल्या ह्या मैदानाचं वगैरे शूट घेतलेलं आहे। मला फक्त त्या पत्रासाठी आवाज नाही भेटलेला, मी आप्पांच्याच आवाजासारखा दुसरा माणूस म्हणजे शोधतोय तसा आवाज ज्या दिवशी भेटणार त्याच दिवशी आप्पांचं पत्र व्हायरल करणार। नमस्कार मित्रांनो, आताच आपण उत्तम गौरी दादा यांची मुलाखत घेतली होती भारत बैलाबद्दल। भारताने ही सुंदर जोडी पळावी ही सर्वांची इच्छा होती, पब्लिकची डिमांड होती, कारण त्यांनी बंदीच्या काळामध्ये सप्तहिंद केसरीचा किताब मिळवला होता। तेव्हा मी दादांना पण सांगितलं होतं की असं आपल्या युट्यूबर्स लोकांमुळे सुद्धा बैल पुढे येतात आणि त्याच्यामुळे पण भरपूर इफेक्ट पडते, दादांनी सुद्धा मानतात। आणि तेव्हाच मी आपला फेमस युट्यूबर्स आद्या सातारवाला आद्या यांचं मी नाव घेतलं होतं आणि त्यांचा मोठा वाटा होता सुंदर आणि भारत बैल एकत्र येण्याचा। आणि आज आपल्या समोर तलोजा मसरूर यांचा राजा आणि पॉवर 003 आपल्या लॉव मध्ये नेहमीच येणारा असा बैल आणि त्यांच्या पळण्याच्या जोरावरती त्याने आपली कारकिर्दी केली होती। तर मी आवर्जून विचारून, जेव्हा तुम्ही तुमचा जो व्हिडिओ मी पाहत असतो, तुमचा एक पत्र लिहिण्याचा मेसेज असतो प्रत्येक बैल मालकाला किंवा कोणत्या घडामोडीमध्ये, तो जिवंत व्हिडिओ असतो, तो पाहताना डोळ्यात अश्रू सुद्धा येतो। काय बोला तुमचं, कसं तुमची ती जर्नी होती? जर्नी म्हणजे कसं झालं, व्हिडिओ करायचं पहिलं रील्स बनवायचो मी। आणि भारतचं जर सांगायला गेला तर भारतनं मला बैलगाडी क्षेत्रात आणलं। भारतचा हा पहिला व्हिडिओ होता रील्सचा। बैल घरात पहिल्यापासून, पण रील्स करावे असं कधी डोक्यात नव्हतं। भारतचा व्हिडिओ केला तो 2 लाख गेला, त्याच्यानंतर मग व्हिडिओ करायचं ठरवलं। पत्राचा विषय गौतम यांचा सर्जा आणि नंद्या। गौतम याचा नंद्या आमच्या गावाच्या बाजूला होता, ज्यावेळेस बैलाचा शेवटचा काळ होता त्यावेळेस भरपूर पळालेला बैल, तो 600-700 फायनलचा बैल होता गौतम यांचा नंद्या। मग भैया ज्यावेळेस नादातनं बाहेर पडले त्यावेळेस रात्रीच्या 2 वाजता भैयांच्या बंधूंचा फोन आला मला, श्री काकडे म्हणून आहेत त्यांचा। त्यांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी करायचं, तो असा व्हिडिओ तयार कर जेणेकरून सगळ्यांच्या मनाला लागला पाहिजे। आणि सहज बसलेलो मी असंच काहीतरी लिहिलं, म्हणले आपण व्हिडिओ करण्यापेक्षा आपण एकदा ऑडिओ बघूया करून। आणि सहज मला ते सगळं मी असं एक म्हणजे सहजच उतरवलेलं ते, पण ते एवढे अट्रॅक्टिव्ह झाले की रात्रीच्या 2 वाजताचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्ही बघा। रात्रीच्या 2 वाजता तो व्हिडिओ पोस्ट केला, कमीत कमी तो 1 लाख गेला व्हिडिओ, म्हणजे रात्री एकाच दिवसात तो 1 लाख गेलेला तसा। रात्री 2 लाख गेला, सकाळी 2 पर्यंत 1 लाख गेलेला व्हिडिओ। त्याच्यानंतर मग असं डोक्यात आलं की आपण पत्रच करूया। आणि भारत सुंदरच्या पत्राविषयी जर भारत सुंदरचं जर बोलला ना, तर मी आप्पांना आधी फोन केलेला आणि आप्पांचं माझं असं बोलणं झालं की आप्पांना म्हणलं तुम्ही ती गाडी एकदा पळवा। तर आप्पा म्हणले भारत जरा अजून म्हणजे व्यवस्थित नाही, पण प्रयत्न चालू आहे ती गाडी पळावी। आणि तात्या काय म्हणलेले सुंदरचे मालक की आपा तुम्ही कधी पण सांगा, तुम्ही रात्रीच्या 12 वाजता जरी मला फोन केला तरी आपण ती गाडी पळवणार। म्हणजे दोन्ही मालकांचा कसलाच त्याच्यात हे नव्हता, त्यांच्याविषयी बरंच वेगळं व्हायरल झालेलं। पण त्यांनी सांगितलेलं की कधी पण तुम्ही सांगा आम्ही पैरा होणार। आणि आप्पांना मी त्या रात्री शब्द दिला, 10:30 वाजता आम्ही तिथं बसलेलो भारतच्या गोट्यावर, तर सगळीच बैल आप्पांच्या तिथं गोट्या होती, योगी होता, आप्पांचा जुना मत्तूर होता, सगळीच बैल तिथं। तर आप्पांना मी सांगितलं तुम्ही ही गाडी पळवा, ही जर गाडी फायनलला परत नाही राहिली तर बैलगाडी क्षेत्रात मी बाहेर होणार। ही सगळी जी बैल आहेत आपल्या घरात ती सगळी देणार मी बाहेर होणार। आणि तसंच झालं, त्या जोडीनं 2 नंबर केला त्या मैदानात। मग त्या गाडीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल बघा, बैलांचं कसं असतं जनावर मुख्य येतं, त्यांना काय कळत नाही, पण त्यांचं एक मैत्रित्व असतं। आपण कसे मित्र असतो बघा की आपल्याला एकमेकाची सवय लागलेली असते, तसंच त्या बैलांना पण एकमेकांची सवय लागलेली असते। तुम्ही एक गटून पळालेल्या गाड्या बघा, त्या भले एक मैदान हार होईल त्यांची, पण दुसऱ्या मैदानाला अंतरातच गट काढणार।
असं बैलांना पण एकमेकाचं मैत्रित्व कळतं आणि ती गाडी निर्मादी गाडी पळती, खालनं एक गाडी काढून देतो, निकालाला एक ओढतो, दोघांच्या त्या गाडीचा समन्वय जमलेला आहे. त्याच्यामुळे ती गाडी कधी जरी भविष्यात पळेल ना तरी ती फायनलला राहणारच गाडी. तुमचा जो व्हिडिओ आहे, मेन गोष्ट मित्रांनो, जेव्हा व्हिडिओ प्रदर्शित होतो त्याची शब्दरचना, बोलण्याची शैली, आणि जेव्हा तो व्हिडिओ पाहत असणार सहज डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे कशी काय ती शब्दरचना, ती शैली तुम्हाला कसं काय, आणि भरपूर नॉलेज कसं काय भेटतं? नॉलेज म्हणजे बैलांचाच आशीर्वाद आहे, बैलांचीच कृपा आहे. आपण पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळं बैलगाडी क्षेत्रातला एक एक शब्द हा डोक्यात राहिलेला आहे. ह्याच्यात फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते सगळी शब्द रचना एकत्र करायची आहे आणि हाय असं तुम्हाला म्हणजे बनवायचा आहे व्हिडिओ. आणि मी सहजच बनवतो, असं त्याच्यात वेगळं पण काय नसतं, फक्त थोडासा अभ्यास असेल, म्हणजे कुणाचा बाबा कुठे काय चुकले का, एखाद्या विषयाचा आक्षेप असेल किंवा अशा बाकी सगळ्या गोष्टी बघून पण सहजच येतं ते. मग हा व्हिडिओचा क्षेत्र आधी होता तर समालोचक म्हणून समालोचक सुद्धा तुम्ही करता? हो, मी समालोचन करायचो पहिल्यापासून. मी सुद्धा 3 फेऱ्यांचा मैदान मुंबईमध्ये पुकारतो. हो, मैदान पुकारतो. कसं होतं, मैदान पण मी जास्त नाही पुकारत, म्हणजे मला जेवढ्या मैदानात आमंत्रण येतं त्याच मैदान मी पुकारतो, जास्त नसतो मैदानात. आणि तुमच्या सगळ्यांचं मोठं पण आहे की मला लोक म्हणतात की सुनील मोरे यांच्या नंतर तुझा आवाज बैलगाडी क्षेत्रात चालणार आहे. हे लोकांनी दिलेली ओळख आहे. आपल्याला काय आहे, आपण आज आहे तर उद्या नाही. माणसाचं सगळं जातं पण नाव राहतं, आणि हे नाव तुम्ही दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा कसलाच गर्व नाही. समालोचक हे भविष्यात पण करत राहील आणि बैलगाडा क्षेत्रासाठी अजून मला काय करता येईल वेगळ्या पद्धतीनं किंवा ह्या बैलांसाठी काय करता येईल 100% प्रयत्न चालू राहील माझं. आता पुढचं पत्र काय असणार आहे? पुढचं हे पत्र माझं आता कसं ठरलेलं आहे, एक तुम्ही मध्ये व्हिडिओ बघितला असेल बघा बकासूरचा. तर बकासूरच्या व्हिडिओला जे ते म्हणजे मॅट सर आलेले अमेरिकेचे, त्यांच्याविषयीच ते पत्र असणार आहे. त्यांनी ज्यावेळेस बकासूरबद्दल, ते बकासूरला भेटण्यासाठी खास आलेले, दुसरं म्हणजे त्याचं काही त्यांचा हेतू नव्हता. बकासूरला भेटून त्यांनी ज्या काही म्हणजे त्यांचं जे व्यक्त झाले त्यांच्या भावना, त्याच्याविषयी ते पुढचं पत्र असणार आहे. आणि जर त्याच्यात मध्ये आधीमध्ये जर काही घडामोड झाली तर नक्कीच, आणि आपल्या सगळ्यांचे बैलगाडी क्षेत्राचे आराध्य दैवत पंढरीशेठ फडके आप्पा यांच्याविषयी पत्राचं तर भरपूर जोरात काम चालू आहे. त्याचं आम्ही टोटली आप्पांच्या घराचं वगैरे ड्रोननं शूट घेतलेलं आहे, आपल्या या मैदानाचं वगैरे शूट घेतलेलं आहे. मला फक्त त्या पत्रासाठी आवाज नाही भेटलेला, मी आप्पांच्याच आवाजासारखा दुसरा माणूस म्हणजे शोधतोय तसा आवाज ज्या दिवशी भेटणार त्याच दिवशी आप्पांचं पत्र व्हायरल करणार. खूप मोठं काम करणारे म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस, दिलदार मनाचा. आणि जेव्हा तो अड्ड्यात येतो ते कधी म्हणजे आपल्या गाडीच्या छपरावरती बसून त्यांचा एक व्हिडिओ जरी पडला तर बिलियन मध्ये जाणारा असा माणूस, आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मनमौजी माणूस, ज्याने कधी हारजीतचा हे केला नाही, जे काय असेल तो केलायचा. आणि त्यांच्या नजरेत जर एखादा टॉपचा बैल जिंकला तर तो त्यांच्या नजरेत पडला तर त्याची किंमत कितीही असो, खरीद करणार म्हणजे करणार, असा तो माणूस आपल्या आज या दुनियात नाही. आपण जेव्हा बैलगाडा क्षेत्राचं नाव येईल ना तेव्हा पंढरीशेठ दादा यांचं नाव, आप्पा ज्याला म्हणतो, आप्पांचं नाव जरूर घेण्यात येणार. आणि आपल्या चॅनल मला समजलं की सातारावाला आद्या त्या व्हिडिओच्या कामातच लागलेले आहेत. आणि जेव्हा त्यांना योग्य आवाज भेटेल, आप्पांसारखा आवाज भेटेल, तो प्रदर्शित होईल आणि नक्कीच मला वाटतं तो मिलियन क्रॉस करेल. प्रयत्न तर तसे चालू आहेत, म्हणजे मेहनत पण तशी घेतलेली आहे आपण. मला वाटतं की कंटिन्यू 4 महिने झाले ते एकाच पत्राचं काम चालू आहे. मी दुसरीकडे कुठे लक्षच घातलं. तुम्ही जर आता चॅनल बघितला तर व्हिडिओ चालेल नाहीत माझे शक्यतो. त्या एकाच पत्रासाठी मी भरपूर म्हणजे आपले अध्यक्ष आहेत ना संदीपभाई, त्यांना घेऊन मी गेलेलो तिकडे घरी. त्याच्यानंतर ते सगळं ड्रोन आपण आप्पांच्या घरात शूटिंग घेतलं, त्यांच्या नातवाचं, त्यांच्या सुनबाईंचं, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं शूट घेतलं आपण, जेणेकरून त्यांनी सगळ्यांच्याच आठवणी काढल्यात. ही बैल असतील सगळे, या सगळ्या बैलांचं टोटली शूट घेतलंय, सर्जाचा असेल, बादलचा असेल, असे सगळे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट केलेत. फार्म हाऊसला सुद्धा गेलेलो. मला वाटतं की 4 महिने ती जर्नी चालू आहे. आप्पा ज्या ठिकाणी जाऊन आले, आप्पांचे जे सहकार्य जवळचे, त्या सगळ्यांचं शूटिंग आपण घेतलं. जाता जाता आपण एक शेवटचा प्रश्न विचारू. त्यांच्याशी व्यवस्थित तरी साताऱ्यामध्ये आलो तर आपण स्टुडिओमध्ये व्यवस्थित मुलाखत घेऊया. तुम्ही सातारचे, तिथले 3 फेऱ्यांचे मैदान आणि सेकंदाच्या पण शर्यती त्या साईडला होतात, आणि आपला बिनजोडचा मैदान मुंबईचा, काय वाटतं तुम्हाला या मैदानाबद्दल? दोन्ही मैदानात बघा, शेवटी खेळ एकच आहे, फक्त खेळाचे प्रकार वेगळे आहेत. आणि बिनजोड शर्यत आम्हाला आवडते, म्हणजे वैयक्तिक मला का आवडते माहिती आहे, बैलांचं एकच फेरा बैल पळतो. बैलांच्या बाजूने जर बघायला गेलं तर बैल एकच फेरा पळतो, हे चांगलंच आहे आपल्या बैलासाठी. म्हणजे एकाच फेऱ्यात तुम्हाला निकाल सुद्धा कळणार आहे आणि गुलाल सुद्धा मिळणार आहे एकाच फेऱ्यात. त्याच्यामुळे बैलाला जास्त त्रास पण नाही तुम्हाला की 2 फेरं पळायचं आहे, गट पळायचा, सेमी पळायचा, परत फायनलला पळायचं. म्हणजे 3 फेरा बैल पळतो आणि 1 फेरा फरक आहे.
आणि कसं आहे तुमची माणसं आहेत ना, म्हणजे मुंबईचे सगळे शेठ लोक म्हणा, परत ही तुमची सगळी मंडळी बैलाच्या बरोबर असणारी माणसं, ह्या माणसांच्यात म्हणजे एक आपले पण आहे ना, एक प्रेमळ पण आहे ना, तो मला कुठंतरी एक वेगळे पण वाटतं. म्हणून मग इथं असं मनच आकर्षित होतं की बिनजोड मुंबईत कुठेही असतं तर मी कराडत नाही इथं येतो बघायला. खूप भारी वाटलं मुंबईचं प्रेम तुम्हाला भेटतंय आणि तुम्हाला मुंबईचं प्रेम. नाही, आमचीच अशी अपेक्षा आहे की असंच प्रेम राहू द्या. कधी काय चुकलं तर आपलं मोठ्या मनानं तुमच्या माणसांनी सांगावं बाबा हे काही बरोबर नाही, आपण त्याच्यात बदल करू. नक्कीच. पण कसं होतं की आम्ही आता म्हणजे घाटावर बघा एक गोष्ट व्हायरल आहे की मुंबईचे शेठ म्हणजे दिलदार माणूस आहे, ते पैशानं किंवा इतर सगळ्या गोष्टी नसून ते मनानं पण तशीच आहेत माणसं. आणि कायम चर्चा चालू असते बघा मुंबईच्या बैलांची पण आणि मुंबईच्या शेठ लोकांची पण चर्चा आमच्याकडे म्हणजे चालूच आहे. आता एकच बोलेन की लवकरच नेक्स्ट पत्र जे पंढरी शेठ अप्पा यांच्याबद्दल आहे दादा, तो लवकरच यावा, आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. भेटूया आपण आता कधी साताऱ्याकडे आल्यानंतर. नक्की नक्की.